नोव्हेंबर आहे सगळ्यात जलद सगळ्यात अचूक निकाल तुम्ही एबीपी माझावर आज दिवसभर पाहू शकता। 23 नोव्हेंबर गेल्या महिन्याभरापासून या दिवसाची वाट या दिवसाची उत्सुकता राज्यातल्या जवळपास प्रत्येक सुजाण नागरिकाला होती। महाराष्ट्र या प्रगतिशील पुरोगामी राज्याची पुढची धुरा कोणाच्या हाती द्यायची याचा फैसला करणारा आजचा हा दिवस। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक केवळ राज्यासाठी नाही तर देशाच्या राजकारणासाठीही महत्त्वाची आणि अशा या महत्त्वाच्या निवडणुकीचा आज निकाल लागतोय। 20 नोव्हेंबरला मतदान झाल्यावर आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। ही निवडणूक महाराष्ट्राचे पुढचे करते धरते ठरवेलच, पण त्यासोबतच देशाच्या राजकारणाची भविष्यातली दिशा ठरवण्याची ताकद आजच्या निकालात दडलेली आहे। 2019 मध्ये अस्तित्वात आलेल्या विधानसभेनं न भूतो न भविष्यती असे बदल सत्तांतर अनुभवली। राज्यातले 2 मोठे पक्ष फुटले, समीकरणं कमालीची बदलली। एकेकाळी दोस्तीच्या आणाभाका घेतलेले कट्टर प्रतिस्पर्धी झाले, नात्यात भाऊबंदकी आली, काका पुतण्या आमने सामने ठाकले, वडील मुलगी एकमेकांविरोधात उभे राहिले आणि आता मतदार राजा पुन्हा महायुतीला सत्तेवर बसवतो की महाविकास आघाडीला कौल देतो की त्रिशंकू अवस्था येऊन राज्यामध्ये राष्ट्रपती राजवटीची स्थिती ओढवते। भाजप विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा रणसंग्रामात कोण बाजी मारणार याचं उत्तर अवघ्या काही तासातच मिळणार आहे। आणि आपले 2 प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश बुधावले मुंबईतून आणि पुण्यातून मिकी घई सध्या आपल्या सोबत। आपण सुरुवातीला निलेशकडे जाऊयात। निलेश, राज्यातल्या प्रत्येक नेत्याच्या मनामध्ये धाकधूक आहे। अंदाज लावण्यासाठी सगळ्यात क्रुशियल निवडणूक असं या निवडणुकीचं वर्णन केलं जात आहे। थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल, काय वातावरण आहे, काय आडाखे, काय अंदाज? प्रज्ञा, 288 विधानसभा मतदारसंघासाठी 8 वाजता मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे। मात्र याची प्रक्रिया जी आहे ती सकाळी 6 वाजता सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाचं ज्या ठिकाणी मतमोजणी पार पडणार आहे त्या परिसरामध्ये आहे। या ठिकाणी आता अधिकारी यायला सुरुवात झालेली आहे। काही क्षणांमध्येच मतमोजणीला देखील सुरुवात होणार असल्याची माहिती आहे। या निवडणुकीच्या निमित्तानं महायुती सत्तेत येणार की महाविकास आघाडी सत्तेत येणार की आणखी काही वेगळा पॅटर्न महाराष्ट्र पाहणार, हे याची उत्सुकता आता शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर महाविकास आघाडी सत्ता स्थापनेसाठी सध्या कॉन्फिडंट असल्याचं पाहायला मिळतंय आणि महाविकास आघाडीकडून आता हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत। 2 दिवस बैठका पार पडल्या, हॉटेल्स देखील मुंबईत बुक करण्यात आलेली आहेत आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये निकाल हातात येतील त्यानंतर लगेचच मुंबईला रवाना व्हा अशा पद्धतीचे आदेश देखील महाविकास आघाडीतील घटक पक्षांना आपल्या उमेदवारांना दिल्याची माहिती समोर येते। तर दुसरीकडे महायुतीची मात्र हालचाल अजून सुरू नाहीये। सध्या जे पोल येत आहेत महाराष्ट्रामध्ये ते सर्व महायुतीच्या बाजूने झुकलेले आहेत, त्यामुळे महायुती सत्तेत येईल अशा पद्धतीची एक शक्यता वर्तवण्यात येते आहे। मुंबईमध्ये देखील अनेक महत्त्वाच्या लढती आहेत। याच्यामध्ये बाळा नांदगावकर असतील, स्वतः आदित्य ठाकरे वरळीतून आहेत, यासोबतच यामिनी जाधव आहेत, आशिष शेलार आहेत, अशा अनेक दिग्गज मंडळी जी आहेत ती निवडणुकीच्या रिंगणात होती आणि त्यांचे निकाल साधारणपणे 11-12 वाजताच हाती येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि मुंबई आणि सह महाराष्ट्राचं 12-1 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं सत्तेची जी गणित आहेत ती सुरू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। 26 तारीख हा विधानसभा डिझॉल्व्ह होण्याचा कालावधी आहे, त्यामुळे तत्पूर्वीच राज्य सरकार महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन होणं गरजेचं आहे। त्यामुळे आता अनेक पक्ष जे आहेत ते कशा पद्धतीने सत्ता स्थापन करतात ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। महाराष्ट्रामध्ये जी सिंगल लार्जेस्ट पार्टी असेल तिला सुरुवातीला राज्यपाल बोलवतील आणि त्यानंतरच महाविकास आघाडी सत्तेत येणार की महायुती सत्तेमध्ये येणार याची देखील माहिती येताना समोर येणार आहे। यंदाच्या निवडणुकीत जर आपण पाहिलं तर अपक्षांचं मोठं या ठिकाणी चित्र पाहायला मिळणार आहे। अपक्ष कुणाच्या बाजूने झुकतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। यासोबतच छोटे घटक पक्ष हे देखील सत्तेमध्ये एक महत्त्वाचा वाटा असतील अशी देखील एक शक्यता वर्तवण्यात येते। खास करून बच्चू कडू असतील, यासोबतच इतर छोटे घटक पक्षांचे जे नेते आहेत त्यांना स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ज्या बाजूने सत्ता असेल त्या बाजूने आम्ही जाऊ। बरोबर आहे, त्यामुळे अपक्ष उमेदवार किंवा बंडखोर उमेदवार यांच्या निकालाकडे देखील लक्ष असणार आहे। तू मुंबईमध्ये आहेत, मुंबईमध्ये एकूण 36 जागा आहेत, मुंबईच्या निकालाकडे आपलं लक्ष असेल। आपण पुण्यामध्ये जाऊयात, मिकी घई सध्या आपल्यासोबत आहेत। मिकी, पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण 58 जागा आहेत आणि अर्थात अनेक मुद्दे चर्चेत आले जे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणारे होते। पश्चिम महाराष्ट्रातल्या कोणत्या अशा मुख्य लढती, प्रतिष्ठेच्या लढती ज्याकडे लक्ष आहे सगळ्यांचं? प्रज्ञा, अगदी खरंय।
जसं तू म्हणलीस की सगळ्यांना उत्सुकता लागली आहे निकालाची आणि अवघ्या काही तासामध्ये एबीपी माझावर प्रत्येक एक्सक्लुझिव्ह आपण माहिती देणार आहोत. कोण पुढं आहे, काय कशा ह्या लढती पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर लढती बघितल्या तर पुण्यापासून सुरुवात केली तर कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील असतील, त्याचबरोबर वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे असतील जे नेहमीच चर्चेत राहिलेली आहे, आणि त्याचबरोबर जर बारामतीमध्ये बघितलं तर काका पुतण्या अर्थातच अजित पवार विन होतात का युगेंद्र पवार, कारण दोन्ही पवारांनी आपली ताकद त्या ठिकाणी पणाला लावलेली होती. त्याचबरोबर इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटीलांचं काय होणार, दत्तामामा भरणेंचं काय होणार, त्याचबरोबर कोल्हापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, त्या ठिकाणी देखील अनेक दिग्गजांची त्या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे. आपण बघितलं कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीने बंटी पाटलांचा हा पूर्ण प्रयत्न सुरू आहे, त्यांनी थेट पाठिंबा दिलेला आहे. नेमकं या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात काय होतं, अर्थात जर पुण्यात बघितलं, पुणे जिल्ह्यामध्ये तर 21 मतदारसंघ होते. सगळ्यांनी आपली ताकद या ठिकाणी पणाला लावलेली आहे. परंतु या ठिकाणी काय होणार अशा पद्धतीने ही लढती सुरू आहे. त्याचबरोबर संपूर्ण राज्याचं ज्या ठिकाणी लक्ष लागलंय अर्थातच कसबा विधानसभा मतदारसंघ, कारण नुकतीच पोटनिवडणूक झाली होती. पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर त्या ठिकाणी निवडून येतात का रासने येतात हे देखील पाहणं तेवढंच उत्सुकतेचं असणार आहे. परंतु आता जर आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक मोठी ताकद महायुतीची देखील पाहायला मिळालेली आहे. जसे कल समोर आलेले आहेत त्या निमित्ताने जर आपण बघितलं तर अंदाज समोर आलेले आहेत आणि अत्यंत महत्त्वाच्या लढती, अत्यंत प्रतिष्ठेच्या लढती अशा आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्या लढतींकडे आपलं लक्ष असेल. निलेश आणि मिकी, तुमच्या दोघांकडून अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि मुंबईतल्या 36 मतदारसंघातल्या लढती गेम चेंजर ठरणार आहेत. माहीममध्ये अमित ठाकरे, सदा सरवणकर